बातमी आहे शाळा संदर्भातील। राज्यात आजपासून शाळा सुरू होत आहे आणि आजच पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल विरोधात पालकांनी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले आहे। नक्की काय आहे हे प्रकरण पाहूयात। हातात फलक घेऊन तसेच जोरदार घोषणाबाजी करून पालकांनी स्कूलमध्ये झालेल्या अन्यायकारक शैक्षणिक शुल्क वाढी विरोधात आंदोलन केले आहे। पालकांना विश्वासात न घेता स्कूलने तब्बल 200% एवढी फी वाढ केली आहे असा दावा पालकांनी केला आहे। जोपर्यंत स्कूल ही फी वाढ मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना स्कूलमध्ये पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे। विद्यार्थी आणि पालकांवर अन्यायकारक शुल्कवाढ करणाऱ्या स्कूलवर शिक्षण आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। काय म्हणणं आहे एकूणच आज तुम्ही इथे आंदोलन करताय? शाळेची फी अचानक तुम्ही 45,000 रुपये केलेली, ह्या नियमानुसार आम्ही त्याच्यामध्ये सहमत नाही आहे। कारण आमचे कोरोनामध्ये खूप म्हणजे 2 वर्ष झालं मुलांना आमच्या फीमध्ये त्यांनी 1 रुपया सुद्धा कमी घेतला नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हा नियम म्हणजे आम्ही मान्य करणारच नाही। हे आम्हाला म्हणजे सगळ्या आम्ही आयुक्ताकडे पण आम्ही हा निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय पूर्ण केला जाणार नाही। मुलांची शाळेची नुकसान जे झालेले आहे ते त्यांनी आम्हाला कमीत कमी 2 वर्ष तरी फीमध्ये आम्हाला डिस्काउंट द्यायला पाहिजे होतं। मुलांना कुठंतरी काहीतरी त्यांना एक मीटिंग घ्यायला पाहिजे होती की तुमची मॅनेजमेंटची किंवा पॅरेंट्सची यांची सगळ्यांची मीटिंग घेऊन जरी तुम्ही काही बोलला असता तरी आम्ही त्याच्यामध्ये सहमत आहे। त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी आमचं हे सगळं हे केलेलं आहे, म्हणजे फी वाढ केलेली आहे, ते आम्ही मान्य करणार नाही आहे आणि या मुलांना 15% वाढ ही व्हायला पाहिजे होती। तुम्ही अचानक एवढी फी वाढ केली त्याला आम्ही सहमत होणार नाही आहे पॅरेंट्स लोक। आज तुम्ही इथे आंदोलन करत आहात आणि कशा प्रकारे अन्यायकारक फी वाढ केली आहे शाळेने? मागील वर्षी या शाळेची फी 15,000 होती, ती त्यांनी अचानकपणे नवीन इमारतीत ह्या शाळा सुरू केल्याने 45,000 रुपये केलेली आहे। त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि आम्ही शाळेला बऱ्याच विनंती केली, सगळीकडे पत्रव्यवहार केला, उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक प्राथमिक विभाग, पण अजून कुणी काही आम्हाला दाद दिलेली नाही आहे। किती फी वाढ करायला हवी होती नियमानुसार? नियमानुसार 15% फी वाढ करणे गरजेचं होतं। 15,000 म्हणजे 15% म्हणजे 17,250 फी वाढ होणे गरजेचे होते। ही जी फी वाढ झालेली ही बेकायदेशीरपणे केलेली आहे। तक्रार केली आहे तुम्ही शिक्षण आयुक्ताकडे याविषयी? हो, सगळीकडे आम्ही तक्रार दिलेली आहे पालकांच्या वतीने। आंदोलन करत आहात, काय भूमिका पालकांची? भूमिका अशी आहे की जे काही इथले ह्या लोकलचे जेवढे काही पॅरेंट्स आहेत त्यांना ही फी वाढ झालेली आहे, अन्यायकारक आहे आणि ती सगळ्यांना परवडण्यासारखं नाही आहे। जे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 15% सगळ्यांना मान्य आहे, परंतु शाळेने विनाकारण 200% फी वाढ केलेली आहे। त्याविरोधात सगळे पालक एकत्र येऊन पालकाच्या वतीने बरेचसे काही आम्ही पत्रव्यवहार पण केलेले आहेत। शाळेशी काही मीटिंग पण झालेल्या, परंतु त्यांचाही अजून तरी काही रिस्पॉन्स नाही आलेला त्या बाबतीत। शाळेनं जी नवी इमारत बांधली त्याचा भुर्दंड ते तुमच्या माती मारत आहेत? मे बी तसं असू शकतो। काय मागणी काय असेल तुमची? मागणी एवढीच आहे की नियमाप्रमाणे जो काही गव्हर्नमेंट नियम आहे की 15% 2 वर्षाला फी वाढली पाहिजे, पर इयरली 7.5%, तेवढा शाळेने मान्य करावा आणि त्या पद्धतीनं पॅरेंटला पण सहकार्य करून सगळ्यांनी दोघांच्या सहकार्याने शाळा पुढे घेऊन जावं एवढेच मान्य आहे आम्हाला। काय आक्षेप आहे तुमचा? आक्षेप म्हणजे असा आहे सर, मी सिंगल पालक आहे, त्यामुळे मला एवढी फी शक्य नाही आहे। ही फी वाढ केलेली ही त्यांची खूप मोठी मनमानी आहे। तुम्ही फी वाढ केली याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही शाळेचा खर्च पालकांकडून वसूल करा। माझ्या मुलं नर्सरीपासून इथं शिकतात आहे सर, माझे मिस्टर नाही आहे। मी प्रिन्सिपल मॅडमकडे पण 1-2दा बोलले होते की मॅडम मला काहीतरी तुम्ही थोडी मदत करा, तर त्यांनी आम्हाला सरळ नाही म्हणून सांगितलं, तुमची मुलं इथून काढा म्हणून सांगितलं। ही मला मान्य नाही। जर असं जर चालू राहिलं तर मी आत्महत्या करीन शाळेपुढे येऊन। माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण मी सिंगल पालक आहे। माझी 2 मुलं ह्या शाळेत शिकून, एक मुलगा माझा आता 10वी झालेली त्याची, माझी मुलीची अजून 9वी 10वी व्हायची। जर यांनी फी नाही कमी केली तर मी आत्महत्या शाळेपुढे येऊन करणार आहे, माझं ठरलेलं आहे। त्यामुळे तुम्ही आता आम्हाला कशी साथ द्यायची, आम्हाला कसं सपोर्ट करायचं हे तुम्ही ठरवा। तुमची म्हणजे फी वाढ अन्यायकारक झाली असं तुमचं म्हणणं आहे। जोवर फी वाढ मागे घेत नाही तोवर तुम्ही मुलांना पाठवणार नाही का शाळेत? विचार तरी तोच आहे सर आमचा, कारण ही बेकायदेशीर फी वाढ आहे किती म्हटलं तरी सुद्धा। आम्ही 8-9 वर्ष झाले आम्ही दुसऱ्या इमारतीमध्ये होतो, आम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट केला आहे, त्यामुळे शाळासुद्धा व्यवस्थित आहे। त्यांनी नवीन बिल्डिंग बांधली आणि जेव्हा मुलं या नवीन बिल्डिंगमध्ये यायचं म्हणतात तेव्हा त्यांनी 15,000वरून 45,000 रुपये फी केली आहे। म्हणजे त्यांच्या तोंडाशी आलेला घास स्कूल हिरावून घेऊ इच्छिते आहे, असंच आहे, हे बेकायदेशीरपणा आहे। आम्ही फी वाढ कमी म्हणजे वाढवू नका असं म्हणत नाही आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्ही 15% फी वाढ करा,
आम्ही त्याला तयार आहे, पण 45,000 म्हटलं की ते 200% वाढली फी. एवढी सर्वसामान्य माणसाला भरणं शक्य नाही आहे सर. कोरोनामुळे खूप हे झालेलं आहे, सगळ्यांचं कामधंदे गेलेले आहेत, पॅरेंट्स लोकांचे, कोणाकोणाचे घरातले लोक गेले आहेत. त्यांनी कसं करायचं, कसं मॅनेज करायचं. एखादी ॲक्टिव्ह लेडीज आहे, तिला 2-2 मुलं आहेत, त्यांनी ॲडजस्ट कसं करायचं हे सगळं. त्यांनी पालकांचा, विद्यार्थ्यांचा, सगळ्यांचा विचार करायला पाहिजे स्कूलने. आमदारांच्या संस्थेची शाळा आहे म्हणून अशी मनमानी फी वाढ केली का त्यांनी? सर सांगता येत नाही, तसं सुद्धा असू शकते, आम्ही काही सांगू शकत नाही. आम्ही पालक वर्ग, विद्यार्थी, आमच्यासाठी हीच भूमिका राहील की आमच्या मुलांना पहिले फी कमी होती, याच्या पुढे किती शासनाच्या नियमाप्रमाणे 15% फी वाढेल तर आमचा मुलगा इथं शिकू शकतो, हे आम्हाला गॅरंटी होती, म्हणून आम्ही या शाळेमध्ये टाकले. पण त्यांनी कधी अचानक पालकांना, PTA मेंबरला कोणालाही विचारत न घेता किंवा कोणालाही न विचारता एकदम 45,000 रुपये फी केली आहे. आम्हाला पालकांना, PTA मेंबर नाही म्हटले की फी वाढ एवढी करू नका, तरी सुद्धा त्यांनी केली आहे. पालकांचा त्याच्यामध्ये सहमती सुद्धा घेतली नाही. आम्हाला एक वेळा सुद्धा सांगितलं नाही. आम्हाला डिसेंबर महिन्यात सांगितलं, जेव्हा त्यांचं हे चालू होतं तेव्हा आम्हाला काही नाही सांगितलं त्यांनी की आपली एवढी फी वाढणार आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना, सर्वांना अंधारात ठेवून त्यांनी ही फी वाढ केली आहे. शिक्षण आयुक्तांना हे कराल तुम्ही, दखल घ्यायला सांगाल ह्या प्रकरणाची? नक्कीच सर, आमची तर तीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी हिच्यामध्ये लवकरात लवकर दखल घ्यावी, कारण 10वीच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान आहे सर हिच्यामध्ये. आमचे मुलं 10वीत आहेत, त्यांनी कसं करायचं.